विधानसभा विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. काही नावं 2-3 चर्चेत आहेत. अधिवेशन अर्थसंकल्पीय 3 तारखेला सुरू होत आहे. त्याची पूर्वतयारी या महाराष्ट्रातील जनतेचे वेगवेगळे विषय, या सरकारच्या चुका, त्याच्यावर शिवसेनेनं जनतेच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं आक्रमकतेनं भूमिका मांडणं, मग बीडचं प्रकरण असेल, परवाचं पुण्याचं प्रकरण असेल, मुंबईमधील जागा सगळ्याच्या सगळ्या जागा अदानीला देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचे विषय असतील, या सगळ्या विषयाला घेऊन शिवसेना म्हणून ताकदीनं या अधिवेशनात एक महाराष्ट्रातील जनतेच्या भूमिका, जनतेच्या हिताच्या भूमिका मांडण्याच्या संदर्भात मान्य पक्षप्रमुखांनी सर्व विधिमंडळाच्या सदस्यांना विधानसभा आणि विधान परिषदेच्या सूचना केलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि या विषयासाठी आज बैठक मान्य पक्षप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेनेचे सर्व आमदार परिषदेचे असतील किंवा सभेचे असतील, दोन्ही सभागृहातील आमदार एक शिवसेनेच्या, भले आमची इकडे सदस्य संख्या 20 असेल, इकडे 7-8 असेल, जी काय असेल ही ताकद घेऊन या सरकारवर आम्ही तुटून पडण्याची भूमिका आम्ही घेतलेली. विरोधी पक्ष नेते संदर्भात काय नेमकी चर्चा झालेली आहे? विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावरती दावा करणार आहे. नक्कीच शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल. या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील, परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी मांडली. तुम्हाला काँग्रेस आणि एनसीपीचं समर्थन देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तर ते समर्थन तुम्हाला देतील का? हे पहिलं समर्थनाचा प्रश्न नाही, संख्येचा प्रश्न आहे. संख्या पण नाही आहे ना साहेब? आहे संख्या. ज्याची संख्या जास्त त्याचा मला असं वाटतं होत असतो. आता शेवटी भूमिका अध्यक्षांनी घ्यायची आहे पुढची, परंतु शिवसेनेने असा दावा करावा अशी भूमिका सदस्यांनी मांडलेली आहे. पक्षप्रमुखांनी अजून भूमिका या संदर्भात पुढची जाहीर केलेली नाही. विधिमंडळाच्या 10% ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू, आदित्य ठाकरे यांची नावं चर्चेत आहेत. विरोधी पक्ष नेते आता हे तुमच्याकडे चर्चेत आहे, आमच्याकडे अशा पद्धतीनं कोणत्याही चर्चेत नाही. पक्षप्रमुखांना सर्वाधिकार आहेत, ते योग्य ते निर्णय घेतील. याच्या अगोदर आपण नियमावली मागवली, नियमावली आजपर्यंत आलेली नाही. बरोबर आहे. सरकारची किंवा विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय आहे, त्यांनी ज्या संभ्रमित भूमिका जाहीर केलेल्या आहेत त्या धर्तीवर आम्ही आत्तापर्यंत नाव दिलेलं नाही. कारण या सरकारची मानसिकता काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि ही मानसिकता लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी काळात भूमिका घेईल. देखो, आज जो आने वाला सेशन है, बजटरी सेशन होने वाला है, इसके लिए शिवसेना के पूरे विधिमंडल मेंबर्स जो हैं उनकी मीटिंग माननीय पार्टी चीफ उद्धव जी ठाकरे साहब इन्होंने बुलाई थी. उसमें सभी सदस्य सहभागी हुए थे. आने वाले समय में सरकार के खिलाफ, सरकार जिस प्रकार इस महाराष्ट्र में चल रहा है, भ्रष्टाचार बढ़ रहा है, गुनहगार घूम रहे हैं, फिर रहे हैं, मर्डर हो रहे हैं, महिलाओं पे अन्याय अत्याचार हो रहे हैं, इस सब भूमिका को लेकर शिवसेना ने एक आक्रामकता से सरकार को घेरना चाहिए भूमिका सबने रखी. और शिवसेना अपने तरीके से आने वाले सेशन में दोनों सदन में एक ताकत से इस सरकार को जवाब मांगेगी. इसी प्रकार सदन में, विधानसभा सदन में शिवसेना का विरोधी पक्ष नेता होना चाहिए. उसके लिए हमने दावा दाखिल करना चाहिए. ये भूमिका कई सदस्यों ने रखी है. ये भूमिका हमने पक्ष प्रमुख माननीय उद्धव जी ठाकरे साहब के सामने रखी है. अब अगली भूमिका माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब लेंगे. किसे बनाया जाएगा? हाँ, किसे बनाया जाएगा? किसे बनाना वो सब अधिकार पक्ष प्रमुख जी का है. सभी सदस्यों ने ये अधिकार माननीय पार्टी चीफ उद्धव जी ठाकरे साहब को दिया है. आदित्य ठाकरे साहब का नाम आगे आ रहा है, क्या आदित्य ठाकरे भी हो सकते विपक्ष नेता? देखो, कौन होगा, किसको करना है, इसके पूरे अधिकार
सभी मेंबर्स ने मिलकर माननीय पार्टी चीफ उद्धव जी ठाकरे साहब को दिया। कांग्रेस के अध्यक्ष, महाराष्ट्र के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल कह रहे हैं कि अभी उन्होंने मतलब वो भी डिस्कस करेंगे पार्टी के बाकी नेताओं के साथ, लेकिन वो भी चाहते कि नेता विपक्ष उनको मिले, क्योंकि विधान परिषद में आप ऊपर है तो एक पद कांग्रेस को दिया जाए, ऐसे कांग्रेस की मांग है। मुझे लगता है संख्या के आधार पे सब बातें होती है। निश्चित हम कांग्रेस, राष्ट्रवादी सभी से डिस्कशन करके ही हम आगे की भूमिका तय करेंगे। तीसरी एक बात की जो पुणे में हुआ है उसको लेकर मंत्रियों के बयान आया है, योगेश कदम का बयान आया, उसके बाद संजय सावकर इनका बयान आया, उस बयान को लेकर क्या कहेंगे? ये देखो, मंत्रियों का बयान, मंत्रियों के पास जिम्मेदारी इस राज्य की, मंत्री जिम्मेदार होना चाहिए। इस महाराष्ट्र में गैर जिम्मेदार मिनिस्टर बनाए गए हैं, जिनको किस समय क्या बात करनी चाहिए इसका नॉलेज तक नहीं है। हम कौन सी स्थिति में जा रही है, क्या अन्याय हुआ है, इस महिला पे क्या अन्याय होते हुए मंत्री जिस प्रकार भूमिका ले रहे, ये दुर्भाग्यपूर्ण भूमिका ये मंत्रियों ने रखी है। उद्धव साहेबांनी म्हटले की पाप इकडे करतात, 50 कोटी इकडे घेतात आणि तिकडे जाऊन चुटक्या मारतात, ती पाप घेतली जाणार नाही, त्यावर तुम्ही लंडनला जाऊन पाप करतात की आम्ही प्रयागराजला जाऊन उद्धवजी ठाकरे साहेब बोलले हे बरोबर आहे, ज्यांनी पक्ष तोडला, 50-50 खोके देऊन आमदार फोडले, आता भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावर येतात आणि असे आरोप असणारे लोक जाऊन कुंभमेळ्यात जाऊन स्नान करतात, याला कोणता अर्थ आहे का? शेवटी प्रयागला कुंभमेळ्यात जाताना आपली भावना पवित्र असावी, आपलं मन पवित्र असावं. आपलं मनच अपवित्र असताना गंगे स्नान करून काय होणार? मराठी शाळांसंदर्भात विषय आहे. मराठी शाळांचा टक्का घसरतोय. इकडे मराठी कार्यालय असेल, शाळांमध्ये असेल, सक्तीची करण्यात येते, मात्र शाळांमध्येच एकंदरीत पाहतो आपण शाळांचा टक्का घसरतो. मराठी शाळांचा टक्का घसरू नये. मराठी शाळेमध्ये एक जरी विद्यार्थी असला तरी त्याला शिकवलं जावं, त्याला शिक्षण दिलं जावं, ही भूमिका शिवसेनेने ठेवलेली आहे. आणि ठेवत असताना मराठी विद्यार्थी सुद्धा वाढावे, ही सुद्धा भूमिका आमची आहे. दानवे साहब, एक सवाल है कि एकनाथ शिंदे और बीजेपी ये कह रही है कि उद्धव जी नाम, ये देखो, दिखावे वाला हिंदुत्व उद्धव जी ठाकरे साहब नहीं रखते हैं। दिखावा वाला हिंदुत्व हम मानते नहीं हैं। ये सिर्फ दिखावे वाला है। आप भाषा मेरे पास बहुत आगे की है, लेकिन मैं आपके सामने नहीं करूँगा। लेकिन दिखावे वाला हिंदुत्व हमको कुछ लेना देना है। तुम दिखावा करते जाओ, पाप करते जाओ, और ये दिखावे वाला हिंदुत्व करते जाओ। ऑपरेशन टाइगर